सुरात म्हणी नाव हो जरा दोन पार्ट्या करूया हो आधी पुरुष मंडळी म्हणतील पुन्हा महिला मंडळी म्हणा बरं का ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे हा पहिला बटन वा 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 आपला आवाज कमी निघतोय वा वा काय माणसाने काय काय एवढ्या तरी होतं तोंडावर त्यांचं होतं वर काय काय म्हणते ते बुवा काय सांगतोय सांग आत्ता सांग मग खरं सांगू का आता कीर्तनकार सांगायला गेलं का नाही की माणसाच्या लक्षात दोघं नवरा बायको जर कीर्तनाला एखाद्या गावात आली तर घरी गेल्यावर बायकोने विचारलं अहो कृष्ण महाराजांनी चांगलं कीर्तन केलं अभंग कुठला होता अभंग नाही गाड्या देण्यात बायको म्हणली गडी सगळं असलंच एका कानानं ऐकून द्या ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायचं हो तसा नवरा म्हणला तुमचा महिला मंडळाचं बरं आहे दोन्ही कानानं ऐकायचं तोंडानं सोडून द्यायचं हो तसं महाराज तुकोबराय सांगतात की इकडे तिकडे जाऊ नका पंढरपूरला जा निष्ठेनं भगवंताची सेवा करा मग आज सांगितलं ना सेवा केल्यानंतर मेवा मिळतो म्हणून आपण पंढरपूरला आलोय ना इथं जर सेवा जशी करतो ना तशीच गावाला गेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा करा तुम्हाला जगात सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल पण जगात एक मॉल नाही एक मार्केट नाही आई वडील पुन्हा भेटतील मला एका गोष्टीची खंत वाट कारण आमच्या आई कारण आम्ही आईला आमच्या आणलं नाही त्याचं कारण म्हणजे तब्येतीचं कारण असतो आणलं कारण आई ही एकदाच मिळत असते मायबाप 80 वर्षाची आई असू दे 60 वर्षाची मुलगी भेटायला जाऊ दे मायबाप पण 80 वर्षाची आई सुद्धा रिकामी पिशवी जाऊन देत नाही कधी महाराज मुलगी मोठी झाली ना की तिचं लग्न करायचं असतं सगळ्यात प्रेम करणारा आई दिसते पण सगळ्यात जास्त प्रेम करणारा सुद्धा बापच असतो बरं का माय बाप कारण बाप सगळ्यात जास्त प्रेम करत असतो पण दाखवता येत नाही हो कोणाला पण बाप सुद्धा सगळ्यात जास्त प्रेम करत असतो माझ्या वडिलांनी फक्त एकच सांगितलं कोणी तुम्हाला काही बोललं तरी चालेल पण तुम्ही एक शब्द कोणाला काय बोलायचं नाही कारण बाप हा बापच असतो मुलीचं लग्न ठरलं मोठ्या थाटामाटात मुलीचं लग्न करायचं ठरलं दारात बँड आला पण मुलीचा बाप लिंबाच्या झाडाखाली झोपला होता पत्नी पळत पळत गेली म्हणली अहो दारात बेंड आला तरी तुम्ही झोपलाय एक नाही दोन नाही अजून जरा जवळ गेली हाक मारली अहो दारात बेंड आलाय तरी तुम्ही झोपलाय उठा नाही म्हणले एक नाही दोन नाही जवळ गेली तोंडावर घेऊन झोपलेला बाप तिनं तोंडावलं काढलं तर मुलीचा बाप आठ डसा रडत होता पत्नी म्हणते अहो तुम्हीच जर असं केलं तर आम्ही कसं करायचं उठा मुलीचं लग्न थाटामाटात झालं मुलगी देवघरात गेली देवाला सांगितलं देवा मी आज निघाले इथून मी माझ्या सासरी निघाले इथून
फक्त एक काम कर, ज्याने माझा आयुष्यभर सांभाळ केला ना, त्या माझ्या विठ्ठल रुक्माला आजपासून तू सांभाळ. हो महाराज, तसं देवाला सांगितलं, पण आईला भेटली, आजीला भेटली, भावाला भेटली, सगळ्यांना भेटली, पण बापच कुठं दिसत नव्हता. बाप एका कोपऱ्यात जाऊन डसा रडत होता. मुलगी पळत पळत गेली आणि बापाला बिलगोलून मिठी मारली. तो कोपराय म्हणतात, कन्या सासुर्याशी जाई, मागे परतोनी पायी, तैसे वाटे माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशिवा. तसा तुम्हा आम्हाला देव एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वांनी प्रेमानं भगवंताचं भजन. ज्ञानेश्वर महाराज की जय.